नमस्कार. उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज आपल्याला बनवायचं आहे मस्त असं सोयाबीनची भाजी. तर बघा इथे सोया चंक्स आहेत, ते घेतलेले आहेत मी, आणि ते आपल्याला थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यासाठी जो मसाला करायचा आहे तो इथं बघा, कांदा आहे एक, टोमॅटो एक मीडियम साईजचा आहे, लसणाचा एक कांदा आहे, 7 ते 8 पाकळ्या आहेत लसणाच्या, छोटासा आल्याचा तुकडा. हे सोया चंक्स आहेत ना, ते आपल्याला पहिल्यांदा ना थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जो वास असतो उग्र तो निघून जातो. तर गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेले, त्याच्यामध्ये आपण हे सोडू. तर बघा, हे पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेले, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, पाणी उकळू द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हे सोयाबीन चंक्स आहेत ते आपल्याला घालायचे. मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनटं चांगलं त्याला उकळून घ्यायचं आहे, उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात ते शिजते तोपर्यंत आपण हा जो मसाला करायचा आहे वाटण ते करून घेऊया. चला तर हे मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया. तर बघा, हे सोयाबीन आहे ते आपण 4 ते 5 मिनटं आपण उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेले. आता ह्या सोयाबीनमधलं ना आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. फक्त मी पाण्यातून काढून घेतलेले बाजूला, पाणी गरम होतं म्हणून. आणि हे आता आपल्याला ना असं हे बघा, ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. हे बघा, हे जे ह्याच्यामध्ये जो उग्र वास असतो ना तो निघून जाण्यासाठी की नाही हे पाणी असं ह्यातलं काढून घ्यायचं. तर बघा, एवढं पाणी निघालेलं आहे. असं सोयाबीन आपण सगळे पाणी काढून घ्यायचे बाजूला. हे पाणी ओतून द्यायचं आहे. तर चला आता आपल्याला त्याची भाजी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी बघा, इथं मी लाल तिखट घेतलेले, आवडीने घ्यायचं आहे. हळद आहे ती पाव चमचा घेतलेली आहे. गरम मसाला किंवा कुठलाही किचन किंग मसाला किंवा मटन मसाला, बिर्याणी मसाला किंवा चिकन मसाला, कुठलाही गरम मसाला असेल तो घ्यायचा आहे. धना जिरा पावडर आहे ते 1 चमचा घेतलेली आहे मी. हे सगळं हे 1 चमचा घेतलेलं आहे, पाव चमचा, आणि तिखट आपल्या आवडीने घ्यायचं आहे. हे वाटण आपलं वाटून झालेलं आहे. आता पॅनमध्ये तेल घालूया. तेल घालायचं आपल्या आवडीनं. दोन चमचे मी तेल घातलेले. तेल गरम होऊ द्यायचं. कांदा, टोमॅटो आणि आलं आणि लसूण याची पेस्ट आपण करून घेतलेली आहे. हे परतून घ्यायचं आपल्याला छान. हे मसाले आहेत, पावडर मसाले, ते घालायचे. तेल सुटेपर्यंत चांगलं ह्याला परतून घ्यायचं. गॅस थोडासा स्लो केला तरी चालणार. तर मसाले करपतील आपले. मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण याला परतून घ्यायचे थोडंसं, 2 मिनटं. कारण टोमॅटो, कांदा आपण कच्चा घातलेला आहे. चिरून पण घालू शकता तुम्ही, तसं काही नाही. आणि आले लसणाची पेस्ट घातली तरी चालणार आहे. पण असं जर असं पेस्ट केली तर मिळून येते भाजी, त्यामुळं थोडी मी पेस्ट करूनच घालते आणि छान होते भाजी. मग कोथिंबीर घातली मी थोडीशी, थोडंसं पाणी घातलेलं. चला तर आता हे जे सोयाबीन आहेत ते आपण, सोयाबीन चंक्स आहेत ते आपण याच्यामध्ये घालायचे. परतून घेऊयात मसाल्यामध्ये चांगलं त्याला. गॅस थोडा मीडियम करायचा आहे. मीठ घालायचं आपल्याला थोडं याच्यामध्ये.
थोडंसं पाणी घालूया, तर मसाल्याबरोबर हे जे सोया चंक्स आहेत ते चांगले शिजले पाहिजे. मसाला चांगला मुरला पाहिजे आतपर्यंत. थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. गॅस थोडंसं मोठं करायचं आहे. कोथिंबीर घालूया थोडी. गॅस आता जरा बारीक करूया. एक 2-3 मिनटं त्याला असंच मसाल्यामध्ये शिजू देऊया. मस्त सोयाबीनची भाजी आपली तयार होते. तर बघा आपली सोयाबीनची भाजी बनवून तयार आहे. मस्त अशी झटपट होणारी अशी सोयाबीनची भाजी. काही वेळेतच होते. पाणी उकळत ठेवलं आणि त्याच्यामध्ये जर आपण जे सोया चंक्स आहेत ते आपण घातले, एक 3 ते 4 मिनटं फक्त लागतात ते शिजायला. त्याच्यानंतर लगेच झटपट अशी ही भाजी तयार होते. तर बघा मस्त अशी हेल्दी अशी सोयाबीनची भाजी, सोया चंक्सची भाजी नक्कीच तयार करा. बनवून बघा, आवडेल तुम्हाला. आणि मुलांसाठी हेल्दी अशी ही रेसिपी आहे, आपल्यासाठी आहे. नक्कीच आवडेल तुम्हाला आणि एकदा करून बघा. तर झटपट होणारी सोयाबीनची भाजी नक्की एकदा करून बघा, नक्कीच आवडणार तुम्हाला. खूप वेळ लागत नाही. एकदा पाणी उकळून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ घालून हे सोयाबीन आपण शिजवून घेतले 2-3 मिनटं. ही झटपट होणारी अशी रेसिपी आहे. एक वाटण आहे फक्त, ती झटपट होणार आहे. तर आणि एवढ्या सगळ्यात आपण एक मस्त अशी छान सोयाबीनची भाजी तयार होते, जी सगळ्यांना आवडणार आहे आणि हेल्दी अशी आहे. तर नक्कीच करून बघा. आवडली असेल रेसिपी पडदेशी लाईक करा. नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा, कमेंट करून सांगा. कुठल्या रेसिपी पाहिजे असतील त्या सांगा. आपल्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या. आणि सोयाबीनची भाजी मात्र नक्की करून बघा.